चेंबूर खारदूनमध्ये चिंपाट मोर्चा निघालेला आहे। तुम्ही बघू शकता की जे नागरिक आहेत ते त्रास आहे, सुलभ शौचालय नसल्यामुळे लोकांना त्रास होत आहे। तुम्ही बघू शकता की चिंपाट मोर्चा। आई काय सांगाल आपण? मला बोलवत आहे, मला दम भरतो, मला बोलवत मला दम भरतो, इकडे सांग मला दम। काय सांगाल आज चिंपाट मोर्चा निघालेला आहे? इथल्या स्थानिक लोकांना जो त्रास होतोय, जे वयस्क ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना संडास नसल्यामुळे म्हणजे लांब लांबवर जावं लागतंय। तर आमची सगळ्यांची विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर इथे शौचालय बांधून देण्यात यावा। मी 153 ची महिला अध्यक्ष सौ वैष्णविलास पराडकर। आणखी लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचे परंतु काय तुम्ही लोक आज चिंपाट मोर्चा काढलेला आहे, ताई काय सांगाल? शौचालय आमच्या आज किती वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी भांडतोय, कधी देणार बांधून? हां, लोकांना घाबरून ठेवलंय घर खाली करायसाठी, त्यामुळे पब्लिक बाहेर पडायला मागत आहे। आज शौचालयाचे हे हाल आहेत। चिंपाट मोर्चा काढला आपण? हो, चिंपाट मोर्चा काढलाय, कारण काय खूप वर्षापासून आम्हाला त्रास आहे ना। कुठे जाणार आहे मोर्चा? हा मोर्चा एमॉडला। बघू शकता मोठ्या प्रमाणात जे इथे आहेत लोक नागरिक आहे, नागरिकांनी चिंपाट मोर्चा काढलेला आहे। एकंदरीत काही आणखी लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण। काय सांगाल आपण? गेले 3 वर्षापासून यातले रहिवासी वयस्कर मंडळी फार म्हणजे या शौचालयासाठी फार वणवण भटकत आहेत। गेल्या 6 महिन्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही याबाबत चर्चा केली, पण डिम्म प्रशासन असल्यामुळे आणि त्यांना या पब्लिकच्या माध्यमातून जाब विचारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नालायक अधिकारी काही जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे मोर्चा काढत आहोत आणि त्यांना याच ठिकाणी एम वॉर्डला जाऊन आम्ही आज जाब विचारणार आहोत। आपण काय सांगा? खरं तर अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे, आधुनिक भारतामध्ये मुंबईसारख्या महानगरी शहरामध्ये शौचालयाचा प्रॉब्लेम होणं हीच मोठी दुःखाची गोष्ट आहे। आज वयस्कर लोक आहेत, आजारी लोक आहेत, यांना शौचालयाकरता वनवन भटकावं लागतं। सगळ्यांचे प्रॉब्लेम एरिया सोडून सगळीकडे त्याच्यामुळे दुसरीकडे राहायला गेले। जर महानगरपालिका किंवा संबंधित अधिकाऱ्यांना धनाची नाही मनाची जरा जरी लाद असेल तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या या मोर्चाचा विचार करून शौचालय लवकरात लवकर बांधून द्यावं। आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल आज चिंपाट मोर्चा काढलेला आहे? बघा, अगोदर 20 वर्षापूर्वी जे शौचालय डबल माळ्याचं बांधलं होतं ते डबल माळ्याचं यासाठी बांधलं होतं की त्यावेळेला सुद्धा इतकी प्रचंड लोकसंख्या होती, त्या लोकसंख्येला शौचालय पुरत नव्हतं। डबल माळ्याचं बांधून सुद्धा या ठिकाणी गर्दी होत होती। मग अशा वेळेला या 20 वर्षामध्ये लोकसंख्या दुपटीने तिपटीने वाढलेली आहे। चेंबूर हे प्राईम लोकेशन असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे। तुम्ही आताही पाहत असाल कशा प्रकारे मार्केटमध्ये लोकांना चालायला मिळत नाही आहे। मग हे जे शौचालय पूर्वी 40 सीटांचं होतं ते आता 80 सीटांचं केलं पाहिजे होतं, पण त्याऐवजी काही नतद्रष्ट लोकांनी ते तोडलं। म्हणजे विचार करा, जे पूर्वी 40चं होतं ते आता 80 करायला पाहिजे होतं, ते तोडून आता 10 वर आणलं। मग आता लोकांची जास्ती गैरसोय होते। विशेष करून आमचा महिला वर्ग जो रात्रीच्या वेळेला बाहेर पडतो किंवा म्हातारी कोतारी आता सोबत आहेत, ती 3-4 मंडळी त्या ठिकाणी अडखळून पडलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं। जे आमचे काँग्रेसचे आमचे पुढारी आता नुकतेच म्हणालेत राजूजी की शर्मेची गोष्ट आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मुंबई शहरामध्ये आम्हाला संडासासाठी मोर्चा काढावा लागतो। अरे आम्ही सूडबूड घालून आम्ही चिंपाट घेऊन चाललोय, ही शर्मेची गोष्ट आहे आमच्या मुंबई महानगरपालिकेला। एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोक इथे आलेले आहेत आणि महिला भगिनींना मोठा त्रास होतो आहे। शौचालय उपलब्ध नसल्यामुळे लोकांना त्रास होतो। आज चंपाट मोर्चा करण्यात आला। गणेश सानंद पांडे, TV9 मुंबई। अरे भीक नको, एक मिनिट, गणेश छत्रपती शिवाजी महाराज की काय सांगाल आपण आज चंपाट मोर्चा? ज्या भारतात 75 वर्ष झाली आपण स्वतंत्र मिळालं आहे आणि तो महोत्सव साजरा केला, आज शर्मेची गोष्ट। या 75 वर्ष स्वतंत्र झालेल्या भारत देशामध्ये आपल्याला संडास मोर्चा काढावा लागतोय। याचं सगळं खापर आपण महानगरपालिका एम पश्चिम यांच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यावर फोडतो। त्यांनी आमच्यावर ही वेळ आणलेली आज, त्यामुळे त्यांचा आम्ही ते सगळ्या मोर्चा सगळं आम्ही निषेध करत आहोत इथून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।